श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकुनी सिद्धाचे वचन. नामधारी करी नमन. विनवितसे कर जोडून. भक्तिभावे करून या. श्रीपाद म्हणे कुरवरपुरी असता. पुढे वतला कैसी कथा. विस्तारुनी सांगा आता. कृपामूर्ती दातार. सिद्ध म्हणे नामधारक. पुढे झाले अतिकौतुक. त्या ग्रामी रंजक एक. सेवक झाला श्री गुरुचा. नित्य नित्य श्रीपाद गंगेसे येता. विधीपूर्वक स्नान करिता. लौकिक वदाहर संपादित्याती. त्रिमूर्ती आपण. ऐसे एक दिवशी श्रीपाद येते स्नानायसी. गंगावाही दाही दिशी. मधी असती आपण देखा. त्या गंगा तटकात रजक असे वस्त्रधूत. नित्य येऊनी असे नामित. श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य श्रीपाळ येऊनी. दंडप्रमाण करून या. नमन करती अधिविनाया. मनोवाद्य कर्मे श्रीपाद म्हणती रजकासी. कार्य नित्य कष्टतोसी. संतुष्ट मी तुझी भक्तीसी. सुखराजे करी म्हणती. ऐकता श्री गुरुचे वचन. गाठी पालावी बांधी सकून. विनवितसे कर जोडून. सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडे संसार चित्त. सेवक झाला एकचित्त. दुर्वणी करी दंडवत. मटा गेल्या येऊनी परी. ऐसी बहत दिवसावरी. तो रजक सेवा करी. अंगण झाडी प्रदोष कर वारी. नित्य नेम येणे विची. आस्था एक दिवशी देखा. वसंत ऋतू वैशका. किडा करीती नदी तटका. आला राजा मत्स्य एक. स्त्रियासहित नावेत आपण. अकृत अभरण. किडा करती गंगेमधून. येता तिने देखिला. सर्व दहळ दोन्ही दडी. अमित असते हत्ती घोडी. मिरविता रत्न कोटी. अलंकृत सेवक जन. ऐसा गंगा प्रभात. राजा आला खेळत. नाना वाद्य असे गरजत. सर्व येती धडेसी. रंजक होती नमस्कारिती. शब्द झाल्या दुशी. असे गंगा अवलोकिता. समारंभ राजासी. विस्मय करी अतिमानसी. जन्मोनिया संसारासी. न देखिले सौख्यासी. पक्षी समान देह अपुला. धन्य राजासी जिने. ऐसे सौख्य भोगणे. स्त्रियावस्त्र अनेक भूषण. कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे अचर्व फळले. कवने वेद आराधिले. कैसे श्री गुरुचे अस्ति भेटले. मग पावला ऐसी दशा. ऐसे मनी चिंतात. करीत असे दंडवत. श्रीपादराया कृपावंत. ओळखिला त्याची मनवासना. रजक म्हणे स्वामी यासी. देखिले दृष्टी रायासी. संतोष झाला मानसी. केवळ दास श्री गुरुचा. तपे अर्धुनी तेवासी. पावला ऐसा अवस्थेसी. म्हणून चिंतो तो मानसी. कृपामूर्ती दातार. ऐसे अविद्य संबदेसी. नाना वासना इंद्रियासी. जाड नाही या भोगासी. चरणी तुझी मदसौख्य. श्रीपाद म्हणे रजकासी. जन्मदातारंभ कष्ट यालासी. वाचासे भोगयासी. राजभोग तमोवृत्ती. निवाई इंद्रिया सकळ. नातारी मोक्ष नवे निर्मळ. बाधा करती पुढे केवळ. जन्मांतरी परेसा. तुष्टयासी इंद्रियासी. तुवा जन्मा हवे मच्चयावंसी. आवडी झाली तुझी मानसी. राजभोगी जातवरित. ऐकुनी स्वामीचे वचन. विनंती रज कर जोडून. कृपा सागर तू गुरु राजा पूर्ण. उपदेशू नका म्हणितसे. अंतरतिले तुझी जरण. द्यावे माता पुरदर्शन. तुझे अनुग्रह असे कारण. ज्ञान द्यावा दातार. श्री गुरु म्हणती तयासी. वेदूनगरी जन्म घेसी. भेटी देऊ अंतरकाळासी. कारण असे अम्मा येणे. भेटी होतासी अम्मासी. ज्ञान होईल तुझी मानसी. तव न करी चिंतन भरवसी. आम्हा हेने घडेल अनेक कार्यकारणासी. अवतार होऊ परेसी. वेश धरुनी संन्यासी. नाम नरसिंग सरस्वती. अशी ते संबोधुनी. निरोप देती जाई म्हणून. रजक लागला त्या चरणी. नमन करीत असे त्या वेळी. देखून या श्रीमूर्ती कृपामूर्ती. रजकासी जवळ पाचरती. इष्टभोगसी किंवा पुढती. राजभोग मद सांगा. रजक विनवी श्रीपाददासी. झाला आपण अभरवयासी. भोग भोगुनी बाळभ्यासी. येऊनी गोड राजभोग. ऐकुनी रजकाचे वचन. निरोप देती श्रीपाद आपण. त्वरित जाय रे म्हणून. जन्मंतसी भोगी म्हणती. निरुपय देतीस त्यावेळी. त्यातील प्राण तत्काळी. जन्म झाला मेच्छकुळी. वेदुदा नगरी प्रख्यात. ऐशी रजकाची कथा. पुढे सांगेन विस्तारिता. सिद्ध म्हणे नामधारका ताता.
चरित्र झाले पुढे अनेक, इतके झाली या अवसरी. श्रीपादराव कुरुपुरवरी असता महिमा अपरपारी. प्रख्यात झाला परेसा, महिमा सांगता श्रीगुरुची. शक्ती आमची कैसी वाचे, नवल नवे अमृतदृष्टीचे. स्थान महिमा ऐसे असे, स्थान महिमेचा विस्तार. सांगेन एक मन एकांत, प्रख्यात असे कुरुवरपुर. मनोकामना पुरती तेथे, ऐसे कितीक दिवसापरी. श्रीपाद होते गुरुवरपुरी, कारण असे पुढे अवतारी. म्हणून अदृश्य होती तेथीच, आश्विन वद्य द्वादशी. नक्षत्र राशी परेसी, श्रीपाद बसले निजवनंदेसी. अदृश्य झाले गंगेत, लोकी विदिसे अदृश्य. आपण कुरुवरपुरी असतील जाण, श्रीपादराव निर्धार जाण. त्रिमूर्तीचा अवतार, जे जन असती भक्त केवळ. त्याची दिसती निर्मळ, कुरुवरपुर क्षेत्र अपूर्व. असे प्रख्यात भूमंडळ. इथे श्री गुरुचरित्रम परम कथा कल्पतरू. श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानम सिद्धनामधारकम संवादे नाम नवमो अध्याय. श्री गुरुदत्तात्रयमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.